नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं चिकन आणि मटनसाठी वाटण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे 2 वाट्या घेतलेल्या आहेत बघा सुक्या खोबऱ्याच्या आणि खिसून घेतल्यात आणि अशा भाजून घेतलेल्या आहेत बघा। खूप रेसिपीमध्ये दाखवले आणि वाटण रेसिपी पण मी खूप साऱ्या अपलोड केलेल्या आहेत, पण असं खिसायचं आणि बिन तेलाचंच असं चांगलं भाजून घ्यायचं बघा। मस्त असं एकसारखं फक्त करपून द्यायचं नाही, करपलं नाही की त्याची चव वेगळी येते। ही घेतलेली आहे 6 मिरच्याचा मसाला बघा पावडर, मी रेसिपी अपलोड केलेली आहे। ही 1 चमचा घेतलेली आहे। धने 1 चमचा घेतलेले, सफेद तीळ 1 चमचा घेतलेले, जिरं अर्धा चमचा घेतलेले, बडीशेप अर्धा चमचा, खसखस अर्धा चमचा। आता ह्याच्यामध्ये गरम मसाला घेतला आहे बघा। ही 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, तुकडे करून घेतलेत मी। 1 साधी विलायची, स्टार फूल 1 घेतलेले, त्याचे पण मी असे तव्यावर गरम करायसाठी मी असे तुकडे करून घेतले होते बघा। आता हे 4 लवंगा आहेत आणि 7 मिरी घेतलेले आहेत बघा। हे साहित्य हे झालं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचे बघा, ही 8 काजू घेतलेले आहेत आणि 2 चमचे मगज घेतलेले आहेत आणि 8ही काजू मी मंद गॅसवर असे भाजून घेतले, तुम्हाला डाग डाग दिसत असतील। आणि हे मगज पण मी भाजून घेतलेले आहेत। ह्याच्यामुळे काय होतं, चिकन मटनला 1 नंबर चव येते। तुम्ही अशा पद्धतीने फक्त एकदा करून बघा। आता साहित्यामध्ये बघा हे 6 कांदे घेतलेले आहेत, ते मिडियम आकाराचे होते, जास्त मोठे नव्हते, भाजून घेतलेले। ते बिन तेलाचेच असे उभे कापलेले आहेत आणि भाजून घेतले तव्यामध्ये। 2 हिरव्या मिरच्या पण मी भाजून घेतलेले आहेत। 1 इंच आल्याचा तुकडा पण बघा मी असा भाजून घेतलेला आहे। ही 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मोठ्या मोठ्या आहेत, 1 गड्डी जरी घातली तरी चालेल। ही पण भाजून घेतलेली। थोडीशी एकदम कोथिंबीर घेतली पण ती पण देठा सकाळी घेतलेली। 4 ते 5 बघा कढीपत्त्याची पानं घेतलेली आणि एकदम 3 असे पुदिन्याची पानं घेतली। तर ह्यानं काय होतं त्या कढीपत्ता आणि पुदिना, आपण चिकन मटन जेव्हा खातो ना तर जळजळ करतं आपल्याला, तर त्यासाठी हे जरूर तुम्ही थोडं तरी टाकायचं, त्याच्यामुळे आपल्याला ते जळजळ होणार नाहीये। आता तुम्हाला मी अजून एक गोष्ट लगेच सांगते, जी ही वाटण जे आपण घेतलं होतं तर ह्याच्यामध्ये मी मिरची पावडर घेतलेली आहे, फक्त मिरची पावडर। हे 6 मिरच्यांची मिरची पावडर दाखवली। तुम्हाला पाहिजे तुम्ही बेगडी मिरची पण घेऊ शकता आणि आपली जी दुसरी साधी मिरची जशी लवंगी मिरची म्हणा, पांडी मिरची म्हणा, ती जरी घेऊन तुम्ही थोड्या वेळ भिजत घाला किंवा अशीच जरी सुक्की जरी बारीक केली मिक्सरला तर चालेल। आता ही मी मिरची पावडर घेतली। आता तुम्हाला ह्यातली अजून एक गोष्ट लगेच सांगते, आपल्याला पहिला मसाला जो बारीक करायचे ना, तर हे सगळे मसाले बारीक करून घ्यायचे पहिले मिक्सरला आणि त्याच्यानंतर आपल्याला हे सुक्कं खोबरं बारीक करायचे। हे सगळं वेगवेगळं काढून घ्यायचं, मसाले एकत्रच काढायचे पण हे बाकीचं खोबरं वगैरे वेगळं काढायचं। त्यानंतर हा जो मसाला आहे ना हा वेगळा काढायचा। एकत्र जर तुम्ही बारीक कराल का नाही तर बारीक होणार नाही आणि असं चिकट चिकट होईल, त्यासाठी हे वेगवेगळं बारीक करायचं। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे आपण गरम मसाले टाकून घेऊया सगळे। हे कसं माहिती आहे का, 1.5 किलोसाठी बघा साहित्य आहे, मध्ये थोडासा गरम मसाला जर तुम्ही वाढवला तरी पण चालू शकतो। आणि हे काजू आता हे पहिलं मी फिरवून घेणार आहे मिक्सरला बघा, हे बारीक करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये हे सुक्कं खोबरं जे घेतलेलं आहे ना ते टाकून घेते। एकसारखं बघा किती मस्त असं भाजलेलं, असं एकसारखं हलवून हलवून भाजायचं। आता हे पण मी बारीक करून घेते, बारीक करून घेतले बघा अशा पद्धतीने। आता ह्याच्यामध्ये गरम मसाला आणि आपलं सुक्कं खोबरं हे बघा सगळं असं बारीक केलेलं असं झालेलं आहे बघा बारीक। आता जर तुम्ही ह्याच्यामध्ये जर कांदा वगैरे जर टाकून जर डायरेक्ट बारीक कराल ना तर हे दरदर होईल बघा, एकदम बारीक असं होणार नाही, हे लक्षात ठेवायचं। आता ह्यात काय करणार, हे मी काढून घेते आणि आपण ह्याच्यामध्ये दुसरा मसाला बारीक करूया। मसाला बघा मी सगळा काढून घेतलेला आहे, जर दुसऱ्या भांड्यात जरी बारीक केलं तरी चालेल। आता मी त्यातच करणार आहे। तर हे कांदे, भाजलेला कांदा, ह्या मिरच्या, कधी पण चिकन मटनला ना एखादी तर अशी हिरवी मिरची भाजून टाकायची, चवीला जरा वेगळी टेस्ट येते। हे पुदिना, कढीपत्ता, थोडीशीच कोथिंबीर घेतलेली आहे, कारण आपण परत जर वरून पण टाकतो ना, लसूण आणि आलं। आता ह्याला पण पाणी वापरणार नाही आहे, असंच बारीक करणार आहे बंद चालू करून। आणि जो गरम मसाला हे बी बारीक केलेला आहे ना त्याला पण कधी पण काय करायचं असतं, बंद चालू करून बारीक करायचा। मसाला बघा मिक्सरला मी बारीक करून घेतलेला आहे, पाण्याचा वापर बिलकुल केला नाही, बंद चालू करून ह्याला बारीक करून घेतला। प्लेटमध्ये बघा हा सुक्का मसाला काढलेला आहे एका साईडला आणि हा जो आपण बनवलेला आहे कांद्याचा वगैरे, तर हा पण मी काढून घेते प्लेटमध्ये। हे बघा अशा पद्धतीत झालेलं आहे। आता हे पण वाटण बघा मी काढून घेतलेलं आहे। तुम्हाला जर पाहिजे तर हे वेगळं एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, हे वेगळं ठेवू शकता। आता ह्याच्यामध्ये मटण चिकन किती होईल, 2 किलोप्रमाणे होऊ शकतं ह्याच्यामध्ये। 2 किलो, 1.5 किलो म्हणा, 1 किलो म्हणा, ह्याच्यामध्ये मस्त होईल। फक्त आता बघा ह्याच्यामध्ये मिरची पावडर मी माझ्या तिखटाप्रमाणे टाकलेली आहे। तुमच्याकडे जी मिरची पावडर असेल ते तिखट कमी असेल जास्त असेल त्याच्याप्रमाणे मग तुम्हाला मिरची पावडर म्हणा, मीठ म्हणा। तुम्हाला पाहिजे तर गरम मसाल्यामध्ये 2 तेजपत्ते पण टाकू शकता
आपण कसं फोडणीला तेजपत्ता टाकतो, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये टाकलेला नाही आहे. तर एवढ्या वाटणमध्ये मस्त असं होतं. आता कांदा बघा, हे दाखवते अशाप्रमाणे हे 4 ते 5 कांदे घेतले होते, कारण एक साईजचे नसते, थोडे छोटे मोठे, तर 5 जरी घेतले तरी चालेल. अशा पद्धतीच्या बघा मोठ्या आकाराच्या ह्या 2 वाट्या घेतल्या होत्या आणि ह्या खिसून मी भाजून घेतलेल्या आहेत. आता हे बघा, हे अशा पद्धतीच्या वाटणमध्ये तुम्ही चिकन बनवा, मटण बनवा, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कुठली वांग्याची भाजी, बटाट्याची भाजी अशा सुद्धा भाज्या बनवू शकता. पण खास करून ही चिकन मटणसाठी चवीला एक नंबर लागणार. आपल्याकडे सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ग्रेव्ही पण भरपूर अशा मी अपलोड केलेल्या आहेत. ही जर वाटण रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना, तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.